नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. कला आणि अद्वैतचा संसार सुखाचा व्हावा अशी आबांची खूप इच्छा असते. दोघांनीही एकत्र यावं आणि दोघांनीही पुढची परंपरा सुरू ठेवावी असं आबांना खूप वाटत असतं. तू अद्वैतकडे बघून आणि सरोजकडे बघून त्यांना काही हे शक्य वाटत नाही. कलाचा खरेपणा त्यांना जाणवत असतो, परंतु त्याचबरोबर अद्वैतचा रागही त्यांना दिसत असतो. आणि यावर उपाय म्हणून आबा कलाला एक व्रत करायला सांगतात. ते व्रत असतं की नवरा बायकोच्या सुखी संसारासाठी एका दिवसाचं देवीचं ते कडक व्रत असतं आणि आबा कलाला ते व्रत करायला सांगतात. ते कलाला सांगतात की हे व्रत सरोजने, रजनीने, रोहिणीने सगळ्यांनी केलंय आणि आता वेळ आहे तुझी. मला माहितीये की तू अद्वैतला नवरा मानत नाही, परंतु मला असं वाटतं की माझ्यासाठी आणि माझा आदर ठेवण्यासाठी तू हे व्रत करावं, तेही अद्वैतसाठी. मला या गोष्टीला मनातून तर तयार नसते, परंतु आबांनी तिच्याकडे रिक्वेस्ट केलेली असते की हे व्रत तू करच. त्यामुळे कला आता आबांचा शब्द डावलू शकत नाही आणि मग कला आता हे व्रत करण्यासाठी तयार होते. जेव्हा ही गोष्ट अद्वैतला समजते की कला त्याच्यासाठी व्रत करणार आहे, तेव्हा मात्र अद्वैतला खूप राग येत असतो आणि अद्वैतला असं वाटत असतं की कला हे सगळं मला मुद्दाम इम्प्रेस करण्यासाठी करते आणि तिला असं वाटतंय की जर तिने हे व्रत वगैरे केले तर मी तिचा बायको म्हणून स्वीकार करेल, परंतु असं कधीही शक्य होणार नाही. आणि मग अद्वैत कलाला जाब विचारण्यासाठी जातो की तू माझ्यासाठी व्रत का ठेवलंयस. तर कला त्याला म्हणत असते की हे बघ, मला काही हौस वगैरे नाहीये तुझ्यासाठी व्रत करायची, परंतु आबांनी मला शब्द टाकला आणि आबांचा शब्द मी कधीही डावलू शकत नाही, म्हणून मी आबांचा एक रिस्पेक्ट म्हणून मी हे व्रत ठेवलंय. यामध्ये तुझा काहीच संबंध नाही. असं उगाच समजून वगैरे घेऊ नकोस की मी तुझ्यासाठी व्रत ठेवलंय. तर मित्रांनो, तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि आजच्या व्हिडिओचं लाईक्सचं टार्गेट असणारे 200 लाईक्स, त्यामुळे हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करा. धन्यवाद. अद्वैत म्हणतो की जर असं काही असेल ना तर ते तुझ्यासाठी चांगलंय. तुला जर असं वाटत असेल की हे व्रत केल्याने मी तुझा बायको म्हणून स्वीकार करेल, तुला चांदेकरांचा मान भेटेल, असं काही होणार नाही आणि तुझं व्रत काय तुला पाणी देऊन वगैरे मी सोडणार नाही. तर कला म्हणते की तुझ्याकडनं कोणी अपेक्षाही केली नाही. तुझ्या हातनं पाणी पिऊन व्रत सोडण्यापेक्षा मी पाणी न पिता मरणं कधी पण पसंत करेल. तितक्यातच आबा तिथे येतात. आबा आता कला आणि अद्वैतला दोघांनाही समजावून सांगतात. आबा अद्वैतला सांगतात की अद्वैत, कलाचं आज व्रत आहे, त्यामुळे कलाच्या व्रतासाठी तिला देवीच्या मंदिरात जायचंय आणि तू सुद्धा तिच्या सोबत जाणार आहेस. अद्वैत म्हणत असतो की आबा हे बघा, मला तर अजिबात जमणार नाहीये, तुम्ही तिलाच काय सांगायचं ते सांगा, कारण मला भरपूर काम आहेत. परंतु आबा म्हणतात की अद्वैत, आता तुला सगळे कामं बाजूला ठेवावे लागतील आणि तुला कलासोबत पहिल्यांदा जावं लागेल. हा माझा आदेश आहे तुझ्यासाठी आणि तुला कलासोबत मंदिरात जावंच लागेल. त्यामुळे आता आबा बोललेले असतात, त्यामुळे अद्वैतही त्यांचा शब्द डावलू शकत नसतो आणि मग कलासोबत अद्वैत आता मंदिरामध्ये जातो. अद्वैत कलासोबत देवीच्या मंदिरात आलेला असतो. दिवसभर कलाने पाणीही पिलेलं नसतं. कलाने दिवसभर अगदी कडेकोटपणे व्रताचं पालन केलेलं असतं. मंदिरातून पूजा वगैरे करून आल्यानंतर कला आणि अद्वैत आता दोघंही बाहेर थांबलेले असतात. तर त्याच वेळी 2 मुली ह्या रस्त्यावरनं चाललेले असतात आणि 2 मुलं असतात की ते त्यांची छेड काढत असतात. अद्वैत त्यांच्या शेजारीच उभा असतो. तर त्या मुली आता त्या 2 मुलांसोबत अद्वैतलाही बोलू लागतात. अद्वैतलाच म्हणायला लागतात की तुला लाज वाटते का, तू मुलींची छेड वगैरे काढतोस. अद्वैत त्यांना म्हणत असतो की अहो, मी काय केलंय तुम्हाला, मी तर माझ्या एका जागेवर उभा आहे. तर त्या मुली म्हणत असतात की मुलगी दिसली नाही तर तुम्ही मुलं लगेच सुरू होतात आणि लाज वाटते का, तुझ्या घरी कोणी बहीण वगैरे नाही का तुला, असं वगैरे बोलायला लागतात. तर तितक्यातच तिथे कला येते. कला त्या मुलींना गप्प करते आणि म्हणते की तुम्हाला कळतंय का तुम्ही कोणाशी बोलताय, हा माझा नवरा आहे आणि हा असं कधीच वागू शकत नाही. तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल, माझा नवरा असं कधीच करणार नाही. आता कलाने अद्वैतला नवरा म्हटलेलं असतं, त्यामुळे अद्वैत हा कलाकडे बघायला लागतो, परंतु कलामुळेच तो वाचणार असतो. त्यामुळे अद्वैत आता गप्प बसून घेतो. कला त्या 2 मुलींना सांगते की मी मागून सर्व काही बघत होते आणि तुमची छेड माझा नवरा नाही तर हे 2 मुलं काढत होते. तेव्हा मात्र ते 2 मुलं चिडतात आणि ते कलाला म्हणत असतात की तू आमचं नाव कसं काय घेतलंस आणि कलावर ते धावून जात असतात. तेव्हा अद्वैत आता मध्ये येतो आणि अद्वैतची आणि त्या 2 मुलांची मारामारी सुरू होते. कला अद्वैतची आणि त्या मुलांची मारामारी सोडवायला जाते, परंतु त्याच वेळी एक मुलगा येतो आणि तो कलाला जोराचं ढकलून देतो. तशी कला ही चक्कर येऊन खाली पडते. कलाच्या डोक्याला मार लागलेला असतो. अद्वैत त्या गुंडांची चांगलीच पिटाई करतो आणि मग कलाला तो बघतो तर कलाच्या डोक्यातून रक्त येत असतो. तो खूप घाबरतो. कलाला उठवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु कला आता बेशुद्ध झालेली असते. अद्वैत आता खूपच घाबरलेला असतो. अद्वैत पटकन आता कोणाला तरी पाणी घेऊन यायला सांगतो. कला अजून उठलेली नसते आणि अद्वैत आता स्वतःच्या हाताने कलाला पाणी पाजतो. अद्वैतच्या हातून कलाचं व्रत हे सुटलेलं असते. अद्वैतनेच आता हे व्रत पूर्ण केलेलं असतं. आबांचा शब्दही पूर्ण झालेला
झालेला असतो, कलाचं व्रतही पूर्ण झालेलं असतं. त्यानंतर कलाला जेव्हा पाणी दिलं जातं तेव्हा कला ही आता शुद्धीवर आलेली असते. अद्वैत तिला म्हणत असतो की तुला कोणी मध्ये यायला सांगितलं होतं. कला त्याला म्हणत असते की ते लोक तुला मारत होते आणि तुझ्यावर नाही ते आरोप करत होते, मग मी येणारच होते ना. अद्वैत तिला म्हणत असतो की ते लोक मला मारत होते ना, तुला मध्ये यायची काय गरज होती. पण तू अद्वैतलाही समजलेलं असतं की जेव्हा त्या मुलींनी अद्वैतला दोषी ठरवलेलं असतं, त्याच्यावर आरोप केलेले असतात, तेव्हा कला धावून आलेली असते आणि माझा नवरा असं कधीच करू शकत नाही असं ती म्हटलेली असते. त्यामुळे अद्वैतला आता कलाबद्दल एक वेगळाच आदर निर्माण झालेला असतो आणि आपल्यासाठी ह्या कलाने मार सुद्धा खाला, तिच्या जीवाची सुद्धा पर्वा तिने केली नाही. त्यामुळे अद्वैत आता कलाला जरा वेगळं समजायला लागलेला असतो आणि कलामध्ये एक चांगली मुलगी आहे असं त्याला वाटायला लागतं. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीसाठी कलाला जबाबदार नाही धरू शकत आणि प्रत्येक वेळी ती चुकीची आहे असं आपण नाही म्हणू शकत, असं अद्वैतला कुठेतरी जाणवत असतं. आणि देवीने दोघांकडून व्रतही पूर्ण करून घेतलेलं असतं. तर मित्रांनो, कला आणि अद्वैतची ही लव्ह स्टोरी कशी पूर्ण होईल, त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे हे ते कधी एकमेकांना सांगतील आणि एकमेकांना प्रेमाची कबुली देता देता अजून त्यांना किती परीक्षा पार कराव्या लागतील हे बघणं खरंच खूप रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर लक्ष्मीच्या पावलांनी, प्रेमाची गोष्ट या मालिकांचे पुढील ट्विस्ट व्हिडिओ अपलोड करत असतो. जर तुम्हाला असे ट्विस्ट एपिसोड बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून आम्ही जेव्हा कधी ट्विस्ट व्हिडिओ अपलोड करू तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आणि जर आपल्या चॅनलवरील तुम्ही जर व्हिडिओ बघितले नसतील तर आत्ताच जाऊन ट्विस्ट चेक करा. धन्यवाद. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते रोहन भांडारे, सुरेखा रानडे, विक्रम जाधव, भाग्यश्री, रमा, मनोहर पेडणेकर, रेश्मा भगत, पद्मजा, सुरेखा रानडे, शीतल खारपुडे, स्वामिनी काते, सुचित्रा शेलार, पवित्रा कांबळे, अनुष्का मागर, कल्पना घोगरे, साधना बोरकर, अनिता पाटील, दीप्ती, गीता चंदेर, जयश्री पाटील, निर्मला भोसले, श्याम भंडारे, विक्रम जाधव या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खरंच खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.